महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। डॉक्टर डी एस काटे सर आणि मग त्याच्यानंतर ऑप्शन होईल आणि मग आपण शुभेच्छा असा हा अभिषेक सोहळा या ठिकाणी आणि यानंतर डॉक्टर डी एस काटे सर यांना विनंती करतो आपण सर्वांना विनंती आहे आपण टाइम यायचा आहे आणि त्यांच्या पूर्ण परिवाराकडून या सर्व पाहुण्यांचे सर्व मित्र परिवाराचे मनापासून कविता सादर करायची आहे। लक्ष द्या। आपली इच्छा वाढदिवसानिमित्त काटे सरांना कवीच्या कोटी शुभेच्छा। सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे, हे चालू आहे। सर्वांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावं। मनोगत समाजातील सर्व लोकांच्या कार्य करतो। एक म्हातारी जर वाढली तर मुकुंद महाराजांनी कविता सादर केली आहे। प्रेम तुझे हे आमचे जन्म आधी करतो तुला सर्वांना एक सेकंड बाय थांबा तसाच व्हिडिओ चालू आहे। काम सतत काटेसर करत आहे आणि आज असं अत्यंत वेगळं महत्त्वाचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे आणि हे विश्वव्यापी काम झाल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे। भार वाहून वाहून नव्हते खांदे माझे वाकले, भार वाहून वाहून नव्हते खांदे माझे वाकले, कशासाठी पुन्हा पुन्हा देता इतिहासाचे दाखले। म्हणजे माणसाला दाखले करण्याची गरज नाही की ते आयुष्यभर 100 वर्ष हा माणूस असंच काम करणार आहे, कधी खाली वागणार नाही, कधीही अशक्त होणार नाही, कधीही इच्छा कमी होणार नाही। सातत्याने समाजाच्या उत्थानाचा एक ध्यास घेऊन स्वतःबरोबर समाजाचं उत्थान, जवळच्या लोकांचं उत्थान, भागातल्या लोकांचं उत्थान। आज शेवगाव भागात जर आपण गेलो तर डी एस काटे साहेबांचं एक अत्यंत वेगळं नाव, अतिशय मोठं नाव त्या भागामध्ये आहे। प्रत्येक जण काही ठराविक लोकांना जे ओळखतात, डॉक्टर गांधी आहे, डॉक्टर काटे साहेब आहे, बाकी सगळीच मंडळी आहे, अनेक मंडळी आहेत, परंतु ह्या सगळ्या अग्रगण्य लोकांमध्ये त्यांचं नाव अतिशय आदराने असं घेतलं जातं। खरं तर आणखी अतिशय चांगल्या ठिकाणी सुदैवाने कामाने चांगलं काम केल्यामुळं आपोआपच त्यांना ही चांगली घरे मिळाली आहेत, चांगली माणसं मिळालेली आहेत, काही अतिशय समृद्ध आणि उत्तम जीवन जगत एक अतिशय इतकं सुंदर जोडप, एक अतिशय चांगलं मूल अधिकारी म्हणून डिपार्टमेंट मधून सेवा झाला होता। या संदर्भात आपली काय मनोगत आपण व्यक्त करा? आज योग दिन आहे आणि त्याच दिवशी माझा वाढदिवस आहे। तर वाढदिवसाचं एक फक्त निमित्त मात्र होतं, पण आज एक आपण भारतातील पहिला उपक्रम केलेला आहे की जो स्तुत्य उपक्रम आहे। संभाजीनगर महानगरपालिकेमधील जेवढ्या स्मशानभूमी असतील त्या स्मशानभूमीत असणारे स्मशानजोगी जे असतील आणि स्मशानभूमीमध्ये जे सेवक असतील तर त्या लोकांचा अद्याप कोणी सन्मान केलेला नाही, सत्कार केला नाही।
आपण आपला सत्कार, आपले वाढदिवस, आपले सण सगळे साजर करत असतो, पण हजारो लोकांचे अश्रू ते दररोज बघतात. साधा शिरा केला, गोड जेवण जरी केलं तरी ते त्यांना खाता येत नाही, कारण का समोर मौत असते, अंत्यविधी करावा लागत असतो. आणि या भानानं, या अनुषंगानं त्या लोकांना पुढं आपल्याला सन्मान देता येईल का आणि अशा वर्गाला आपल्याकडे सामील करता येईल का, या दृष्टिकोनातून मी त्यांना मान सन्मान, कपडे लत्ते देऊन त्यांना आदराने इथं बोलवलं, स्टेजवर त्यांचा सत्कार केला. आणि हा अभिनव उपक्रम, शेवटी मनुष्य आहे, सगळ्याला समान हक्क आणि समान न्याय, समान आदर मिळावा, यातून हे प्रतिबिंबित होईल. आणि इथून पुढं या स्मशानजोगी समाजाला लोकांनी आदराचं स्थान द्यावं आणि त्यांना समाजामध्ये चांगलं स्थान देऊन, कारण का आयुष्याच्या शेवटी आपली जेव्हा अंत्यविधी होते त्यावेळेस सगळ्यात मोठं कार्य कुटुंबापेक्षाही ते करतात. त्याच्यामुळं मी हा आज उपक्रम भारतामध्ये पहिल्यांदा सुरू केलेला आहे. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि एवढा मोठा प्रतिसाद मला मिळाला त्याबद्दल आपण दिलेल्या प्रेमाला मी ऋणी राहील असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय. दरवर्षी अशा प्रकारचे उपक्रम करणार आहे का आपण? यावर्षी आत्ताच आपण जर बघितलं तर बऱ्याचशा जे माझ्याकडे जे गेस्ट बोलवले होते त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची मदत त्यांना जाहीर केलेली आहे. पण जे वंचित घटक असतील तर त्यांनासुद्धा प्रवाहात कसा आणता येईल आणि वेगळ्या प्रकारे हा उपक्रम कसा करता येईल याचा मी मानस करत जाईल. आपण बोललात तर प्रत्येक वर्षी मी नवीन नवीन उपक्रम जो करता येईल तो श्रीमंतासाठी नाही आणि श्रीमंत मित्रासाठी नाही तर वंचित गरीब घटकासाठी या प्रवाहामध्ये कसा आणता येईल आणि एक मदतीचा ओघ ह्या सगळ्या लोकांनी कसा आपल्याला इथं या वर्गाला देता येईल याचा माझा प्रयत्न असेल. खूप खूप सर्वांचे धन्यवाद. आपण साहित्यिक लेखक म्हणून ओळखले जातात. काय यंदाच कोणतं नवीन पुस्तक संदर्भात? हो, आपण आता माझे जे आत्तापर्यंत 5 पुस्तकं अर्थविषयक प्रकाशित झालेले आहेत आणि अर्थसंदेश म्हणून माझं एक महत्त्वपूर्ण पुस्तक अर्थसाक्षरता आणि ज्या आर्थिक फसवणूक सध्या वाढलेल्या आहेत तर याला आपल्या जनतेला, आपल्या वर्गाला यापासून कसं वाचवता येईल याच्यासाठी उत्कृष्ट उदाहरणे मी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि यातून निश्चितच अर्थसाक्षरता वाढेल. शेवटी अर्थसाक्षर नागरिक हाच भारताचा विकासाचा कणा आहे. यामुळे भारताची प्रगती होईल आणि अर्थसाक्षरतेला थोडं बळ मिळेल असं मला वाटतंय. ह्या पुस्तकाचंही सुद्धा मी थोड्या दिवसात तुम्हाला ज्यावेळेस प्रकाशन असेल त्यावेळेस अवश्य निमंत्रण देईल. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.